राज्यात दिवसेंदिवस महिलांविरोधातील गुन्हेगारी वाढत असतानाच विद्येचं माहेरघर म्हणावल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला महिला पोलीस कर्मचाऱ्यानेच पुन्हा जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर माहिती समोर येताच संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे। सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती। तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली। तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली होती। मात्र मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले। ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला शुक्रवार पेठ पोलीस चौकीत बोलावण्यात आले। त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये समोर आले आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली। या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता महिला पोलीस हवालदाराने कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे। अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे कृषिकेश रावले यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान पुण्यातील बुधवार पेठेतील अनेक घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचं दिसून आलं। अंमली पदार्थांसह जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसायावर धाडी टाकण्याचा या कारवाईचा मानस होता। बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर नाकाबंदी करून 50 पेक्षा अधिक घरांची झडती घेण्यात आली।